तर सर्वांना माझा नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? मी धनश्री. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज इथे बनवलेले आहेत लौकीचे थालीपीठ. तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण हे थालीपीठ शेअर करावं म्हणून मी इथे तुमच्यासोबत पण शेअर करत आहेत. तर इथे ना मी जास्त काही इन्ग्रेडियंट्स वापरून थालीपीठ बनवलेले नाही आहेत. ज्या आपल्या बेसिक गोष्टी घरच्या आहेत इन्ग्रेडियंट्स, तर तेच इन्ग्रेडियंट्स मी इथे वापरलेले आहेत. तेच वापरून मी इथे बनवलेले आहेत. आणि इथे पराठासोबत खायसाठी इथे दहीचा मी रायता बनवलेला आहे आणि टोमॅटो सॉस आहे. आणि हे थालीपीठ खूपच मस्त झालेले आहेत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग जास्त वेळ न गमावता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी ना मी इथे लौकी घेतलेला आहे. तर याचे जे मागचं आणि जे समोरचं देठ आहे तर ते देठ इथे कापून घेऊ आपण. आणि दोन्ही बाजूचे देठ इथे कापून झाले की मग नंतर आपण त्याला मधामधातून त्याचे 3 भाग करून घेऊया. तर इथे ना लौकी फारच कोवळा होता, तर त्याच्यावरची जे साल आहे ते मी काढत नाही आहे. कोवळी साल आहे त्याच्यामुळे मी इथे साल काढत नाही, कारण त्या सालीसोबतच खूप मस्त छान लागतात थालीपीठ खायसाठी. तर आता ना इथे मी लौकी जो आहे तो इथे किसून घेत आहे. जर साल इथे खूप जाड असेल तर साल काढून घ्यायची. तर हे बघू शकताय तुम्ही इथे ना आता माझी पूर्ण लौकी जो होता तो किसून झालेला आहे. तर या लौकीमध्ये ना पाणी असते, तर हे पाणी ना काढायचं नाही आहे. हा पाण्यानेच आपल्याला इथे पीठ वगैरे टाकून मळून घ्यायचं आहे. तर आता ना मी इथे तांदळाचं पीठ टाकत आहे. तांदळाचं पीठ माझ्याकडे नव्हतं तर मी इथे घरीच ना मिक्सरवरती बारीक केलेलं आहे. तर छोट्या वाटीने 1 वाटी इथे पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तर आता ना याच्यामध्ये मी आलं, लसूण आणि मिरचीचं जे ओबडधोबड वाटण केलेलं होतं तर ते इथे यामध्ये टाकून देत आहे मी. आणि आता इथे मी बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकत आहे. तुम्ही इथे स्किप करू शकता, जर कोणाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर याच्यानंतर ना मी यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा इतकं मिरची पावडर टाकलेला आहे आणि सोबतच इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर इथे ना मी मिरची पावडर जास्त वापरत नाही आहे, कारण इथे मिरचीचा पण पेस्ट वापरलेला होता मी, त्याच्यामुळे मी अर्धा चमचा इथे टाकत आहे, कारण मुलं वगैरे खायचे असतात म्हणून. आणि मूठभर भरून मी इथे माझ्या एका मुठीने भरून मी इथे तीळ टाकलेला आहे आणि सोबतच थोडंसं ओवा टाकलेला आहे. तर ज्या ज्या इन्ग्रेडियंट्स तुम्हाला ॲड करायच्या आहेत तर त्या तुम्ही इथे टाकू शकता. सोबतच इथे कढीपत्ता आणि धनिया पत्तासुद्धा मी बारीक चिरून टाकलेला आहे. हे बघा आता इथे माझं पूर्ण जे लौकीचं जे मिश्रण होतं ते पूर्ण एकजीव करून झालेलं आहे. तर आता ना मी इथे तव्यावरती पॅन ठेवलेला आहे आणि त्याला तेल लावून घेत आहे. पॅनसुद्धा इथे गरम झालेला आहे आणि तेलसुद्धा लावून झालेलं आहे. तर आता ना इथे जो आपलं लौकीचं जो मिश्रण होता तो घ्यायचा इथे आणि इथे तव्यावरती मी थापून घेत आहे. त्याला व्यवस्थित गोल शेप देत आपल्याला थापून घ्यायचा आहे. थालीपीठ बनवण्याची पद्धत ना इथे सगळ्यांची वेगवेगळी असते. तर कोणी लोकांना याच्यामध्ये होल पाडतात मधामध्ये, तर मी काही असं करणार नाही, कारण आमच्याकडे असं काही बनवत नाही. आणि कोणाला सवय असते की रुमालीवर ठेवून थापल्या जाते, तर तसं वगैरे काही नाही आहे. तर इथे बघू शकताय आता तुम्ही पराठा जो तो आहे चांगला आवरला गेलेला आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी एक थोडासा इथे शिजला गेलेला आहे. तर आता ना वरून मी तेल लावून याला पलटवून घेत आहे, जेणेकरून इथे दोन्ही बाजूनी छान असं व्यवस्थित खरपूस भाजल्या जाईल. तर हे बघा इथे खालून व्यवस्थित इथे छान भाजलं गेलेलं आहे. कमी गॅसवर इथे शिजवायचं आहे आपल्याला, म्हणजे छान जळणार पण नाही आणि दोन्ही बाजूनी छान व्यवस्थित भाजेल. तर बघू शकताय तुम्ही किती छान असं ते भाजलं गेलेलं आहे थालीपीठ. तर आता 2-3 मिनिट मी इथे शिजू देणार आहे. ऑलमोस्ट आपल्या इथं पूर्ण थालीपीठ जो आहे तो शिजलेलाच आहे. तर इथे 2-3 मिनिट मी आणखी जास्त वेळ शिजू देणार आणि मग नंतर मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवणार की आणि टेस्ट पण करून दाखवणार की थालीपीठ किती छान झाला आहे तो. तर हे बघा आता मी इथे काढून घेतलेला आहे. तर आता प्लेटमध्ये ना मी इथे रायता आणि सॉस टाकून घेतलेला आधीच. तर हे बघा आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. थालीपीठ गरम असल्यामुळे थोडा वेळ लागत आहे,
पण इथे थालीपीठ खूप छान झालेलं आहे आणि सॉफ्ट पण झालेला आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने ट्राय करून बघा, बनवून बघा. तर हे बघा मी टेस्ट करून दाखवते. खूप छान असा थालीपीठ इथे बनलेला आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.